श्री स्वामी समर्थ. अक्षय तृतीया हा वर्षातील अतिशय पवित्र आणि शुभ दिवस मानला जातो. या दिवशी केलेले जप, दान, पूजा, सेवा आणि सत्कर्म अक्षय फळ देतात, असे शास्त्रात सांगितले गेले आहे. अक्षय म्हणजे कधीही न संपणारे आणि तृतीया म्हणजे तिसरी तिथी, म्हणून या दिवशी केलेले पुण्य सतत वाढत राहते अशी श्रद्धा आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी, कुबेरदेव आणि अन्नपूर्णा देवी यांची विशेष कृपा मिळते असे मानले जाते. म्हणून अनेक लोक या दिवशी सुवर्ण म्हणजेच सोने खरेदी करतात, पूजा करतात, दानधर्म करतात आणि नवीन शुभ कार्याची सुरुवात करतात. पण या सर्वांमध्ये एक अतिशय सोपा आणि मोठा पुण्य देणारा उपाय म्हणजे पाण्याचा माठ दान करणे. अक्षय तृतीया 19 एप्रिल 2026 ला आलेला आहे. तर यामध्ये उन्हाळ्याचा कडक दिवस येतो आणि सूर्याची उष्णता वाढलेली आहे. रस्त्यावर चालणारे लोक, काम करणारे मजूर, वृद्ध व्यक्ती, गरीब लोक, जनावरे, पक्षी सगळेच तहानलेले असतात. अशा वेळी एखाद्याला थंड पाणी देणे म्हणजे देवाला प्रसन्न करणे असे मानले जाते. कारण पाणी हे जीवन आहे. पाण्याशिवाय कोणताही जीव जगू शकत नाही. म्हणून उन्हाळ्यात पाण्याचे दान हे अमृत दान समान सांगितले गेले आहे. अक्षय तृतीया दिवशी नवीन मातीचा माठ आणावा, शक्य असेल तर सुंदर माठ घ्यावा किंवा अनेक लोक पाणपोई सुद्धा सुरू करत असतात. माठ घरी आणून प्रथम त्याला स्वच्छ पाण्याने धुवावे, नंतर हळद कुंकू लावावे. काही लोक स्वस्तिक चिन्ह काढतात, पूर्वजांजवळ ते ठेवून त्यांच्या फोटो समोर ठेवून त्यांची विधिवत पूजा करतात. मग त्या माठात स्वच्छ पाणी भरावे, शक्य असेल तर त्यात थोडे गंध टाकावे, हळद कुंकू टाकावे, तुळशी पान ठेवावे. काही जण गूळ टाकून गोड पाणी ठेवतात. नंतर देवासमोर ठेवून भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांची प्रार्थना करावी किंवा पूर्वजांसमोर सुद्धा ठेवून हा माठांची पूजा केली जाते. प्रार्थना अशी करावी: हे नारायण, जसे हे पाणी सर्वांची तहान भागवते, तसे आमच्या घरातील दुःख दूर करा. हे माता लक्ष्मी, आमच्या घरात समाधान हे माता लक्ष्मी, आमच्या घरात सुख समाधान आणि समृद्धी आणा. हे पितरदेव, आमच्यावर प्रसन्न व्हा आणि आशीर्वाद द्या. यानंतर हा माठ दान करावा. हा माठ मंदिरात देऊ शकता, एखाद्या गरीब कुटुंबाला देऊ शकता, कामगारांना देऊ शकता, प्रवाशांसाठी बाहेर ठेवू शकता, शाळेजवळ, रुग्णालयाजवळ किंवा बसस्थानकाजवळ ठेवू शकता. जिथे लोकांना गरज आहे तिथे पाण्याची सेवा करणे हेच सर्वात मोठे दान आहे. मातीचा माठ विशेष का मानला जातो? तर माती पृथ्वीची प्रतीक आहे. पृथ्वी माता सर्वांना सांभाळते. माठातील पाणी नैसर्गिकरित्या थंड राहते, त्यात शुद्धता असते. म्हणून मातीचा माठ दान केल्याने पुण्यतत्व शांत होते असे मानले जाते. घरातील तणाव कमी होतो, मन शांत होते आणि नकारात्मकता कमी होते अशी श्रद्धा आहे. ज्यांच्या घरी पैसा टिकत नाही, वारंवार खर्च होतो, कर्ज वाढते, घरात भांडणे होतात, मन अस्थिर राहते, अशा लोकांनी श्रद्धेने हा उपाय करावा. अक्षय तृतीया दिवशी माठ दान केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते असे मानले जाते. कारण लक्ष्मीला स्वच्छता, दया, सेवा आणि दान प्रिय आहे. जे लोक दुसऱ्यांची तहान भागवतात त्यांच्यावर कृपा होते अशी लोकमान्यता आहे. ज्यांना पितृदोष वाटतो किंवा पूर्वजांची कृपा हवी आहे त्यांनीही या दिवशी माठ दान करावा. पितरांना पाणी अत्यंत प्रिय मानले गेले आहे. म्हणून काही लोक या दिवशी प्रथम पितरांसाठी पाणी अर्पण करतात आणि नंतर माठ दान करतात. यामुळे घरातील अडथळे कमी होतात असे मानले जाते. जर माठ दान करणे शक्य नसेल तर घराबाहेर पाण्याचा घडा ठेवावा. रोज पक्ष्यांसाठी पाणी ठेवावे, गायीला पाणी द्यावे, तहानलेल्या व्यक्तीला बाटली द्यावी. हे सर्वही मोठे पुण्य मानले जाते. देव भावना पाहतो, वस्तूंची किंमत नाही. दान करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्यात. रागाने दान करू नये किंवा दिखावा करूनही दान करू नये. फोटो काढण्यासाठी दान करू नये. मनातून प्रेमाने आणि नम्रतेने द्यावे. दान घेताना समोरच्यांचा अपमान होणार नाही याची काळजी घ्यावी. शक्य असेल तर गुप्त दान करावे. असे दान श्रेष्ठ मानले जाते. या दिवशी माठासमोर एक लोटा ग्लास साखर, गूळ, छत्री, टॉवेल किंवा फळे दिली तर अधिक चांगले मानले जाते. कारण उपयोगी वस्तू दिल्याने
समोरच्याला खरा लाभ होतो. अनेक ठिकाणी असा अनुभव सांगितला जातो की ज्यांनी श्रद्धेने पाण्याचा माठ दान केला त्यांच्या घरात शांती वाढली, कामात यश मिळाले, अडलेले पैसे परत मिळाले आणि मनातील चिंता कमी झाली. हे श्रद्धेचा विषय आहे, पण दानामुळे मन पवित्र होते हे नक्की आहे. अक्षय तृतीया आपल्याला एक मोठा संदेश देते. फक्त सोने विकत घेणे शुभ नाही, तर दुसऱ्यांच्या जीवनात थोडा दिलासा देणे हे खरे शुभ कार्य आहे. तहानलेल्या जीवाला पाणी देणं म्हणजे देवाला प्रसन्न करणे आहे. म्हणून या अक्षय तृतीया दिवशी शक्य असेल तर एक मातीचा माठ द्या, त्यात थंड पाणी भरा आणि गरजू व्यक्तीला दान करा. तुमच्या घरातही कृपेचे थंड पाणी वाहू लागेल अशी श्रद्धा ठेवा. जसे माठ भरलेला राहतो तसे तुमचे घर सुख, समाधान, धनधान्य आणि प्रेमाने भरून जाओ ही शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माहिती आवडल्यास एक लाईक नक्की करावे.